नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या सेशनमध्ये आपण टेक्नॉलॉजी आणि मोबाईलचा अतिवापर, प्रगती की अधोगती याच्यावर थोडं डिस्कस करणार आहोत. आणि त्याच्याच खाली एक छोटासा पार्ट मी इथे लिहिला की आभासी जगात माणूस कनेक्ट पण वास्तविक जगात माणूस डिस्कनेक्ट. थोडंसं म्हणजे सेन्सिटिव्ह मुद्दा आहे हा, म्हणजे जो काही सामाजिक प्रश्न आहे याबद्दल आपण थोडं फास्टमध्ये इथं डिस्कस करणार आहोत. तर बघा, टेक्नॉलॉजी किंवा मोबाईलचा अतिवापर, प्रगती की अधोगती. एक साधारण जर आपण लक्षात घेतलं तर टेक्नॉलॉजी एक साधारण आपल्याला 2000च्या अगोदर जर विचार केला तर 2000च्या अगोदर टेक्नॉलॉजी फारशी नव्हती. 2000 नंतरचं एक जग आणि 2000च्या आधीचं जग असं आपण थोडंसं डिप्रिशिएट किंवा साधारण आपण म्हणू की टेक्नॉलॉजीचा प्रचंड वापर एक 15-16 पासून वाढला. एक 2000 ते 15-16 पर्यंत एक साधारण तेवढा नव्हता, एक मध्यम स्वरूप. आणि 2000च्या अगोदर जर आपण ऑब्झर्व केलं तर फार कमी टेक्नॉलॉजीचा वापर होतो. नंतर 2000 ते 2014-15 पर्यंत एक मध्यम स्वरूपाचा, परंतु 15 पासून आतापर्यंत टेक्नॉलॉजीचा वापर प्रचंड वाढला आहे. करोनाच्या नंतर तर मग विचारच करायची गरज नाही की खूप प्रमाणात टेक्नॉलॉजी किंवा मोबाईल आहे ह्या गोष्टीचा वापर होत आहे. तर बघा, आता त्याच्यामध्ये आपण टायटल लिहिलं की म्हणजे जो काही टेक्नॉलॉजीचा वापर करणं, अतिवापर, मी अतिवापर शब्द वापरला त्यामुळे, म्हणजे याचा अर्थ असा नाही की मोबाईल टेक्नॉलॉजी वापरूच नाही, याचा अर्थ अजिबात नाही. परंतु किती प्रमाणात आणि त्याला किती वेळ द्यायला पाहिजे आपण याचं भान असणं हे फार महत्त्वाचं आहे. म्हणजे मी सुद्धा स्वतः टेक्नोक्रॅट आहे, त्यामुळे मी टेक्नॉलॉजीच्या किंवा मोबाईलच्या किंवा या गोष्टीच्या अगेन्स्ट नाही. परंतु सध्याची परिस्थिती बघता की त्याचा वापर किती करायचा याचं भान असणं हे फार महत्त्वाचं वाटते मला. म्हणून मी लिहिलं की आभासी जगात माणूस कनेक्ट आणि वास्तविक जगात माणूस डिस्कनेक्ट. आता बघा, पहिले की मोबाईल, इंटरनेट, तंत्रज्ञान याने जगणे सोयीचे झाले, हे लक्षात घ्या, जगणे सोयीचे झाले पण सुखदायक झाले नाही. म्हणजे तंत्रज्ञान आला म्हणून माणसं, ऍक्च्युअल मध्ये काय असते की तंत्रज्ञान आलं तर माणसाचं काय जीवन एक सुखदायक किंवा आनंददायी होणं अपेक्षित होतं, परंतु प्रत्यक्षात तसं झालं नाही. म्हणजे आपण लिहिलं की मोबाईल, इंटरनेट, तंत्रज्ञान यांनी जगणे सोयीचे झाले. जगणे म्हणजे फॅसिलिटी दिल्या, परंतु जीवन आनंददायी किंवा समाधानी किंवा सुखदायक झालेलं दिसत नाही, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणजेच जरी एवढी टेक्नॉलॉजीनं फार प्रगती केली परंतु माणसाचं जीवनात सुख किंवा आनंद आला नाही. त्याचं जगणं फार फार तर त्याला फिजिकल फॅसिलिटीच्या स्वरूपात जगणं त्याचं सोयीचं झालं पण सुखदायक झालं नाही. त्याच्यामुळेच मी ते सेंटेन्स लिहिलं. दुसरं, शिक्षणाचा प्रवास गुरुकुल, गुरुजी, गुगल ते जीपीटी चॅट पर्यंत येऊन शिक्षक नावाचा प्राणी संपतो की काय, अशी परिस्थिती आज निर्माण झाली. म्हणजे बघा, आपल्या इथं जर बघितलं तर प्राचीन काळात गुरुकुल सिस्टीम होती. त्याच्यानंतर गुरुकुल नंतर एक गुरुजी नावाची एक सिस्टीम आली. नंतर गुगलनं जागा घेतली. आता जीपीटी चॅट म्हणजे चॅट जीपीटी आलं. त्यामुळे असं वाटतं की ही टेक्नॉलॉजी एवढी डेव्हलप झाली की याच्यामुळे असं वाटतं कधी कधी शिक्षक नावाचा प्राणी संपतो की काय, अशी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे. आज शिक्षण आहे पण शिकण्यासाठी क्षण क्षण म्हणजेच काय मराठीत आपण वेळ नाही, अशी परिस्थिती. हे भयानक म्हणजे हे रियालिटी आहे. म्हणजे शिक्षण आहे पण शिकण्यासाठी विद्यार्थ्याजवळ संयम नाही, वेळ नाही, किंवा त्या शिक्षकाजवळ वेळ नाही, ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. म्हणजे आज शिक्षण आहे पण शिकण्यासाठी क्षण क्षण म्हणजेच काय मराठीत त्याला वेळ म्हणतो नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली की म्हणजे एवढं लोकांचं गतिमान जीवन किंवा एवढं फास्ट जीवन झालं की त्याला वेळ नाही. म्हणजे वर्गात जर आपण बघितलं तर विद्यार्थ्याजवळ तेवढा संयम नाही काही गोष्टी समजून घेण्यासाठी, किंवा तो तेवढा वेळ देऊ शकत नाही. असं त्यांना फास्ट पाहिजे. सगळ्या लोकांना नॉलेज असेल किंवा कोणतीही गोष्ट एकदम फास्ट पाहिजे, तर पण तो तसं नाही. शिक्षण हे, लक्षात घ्या की ते धाव किंवा फास्ट किंवा स्लो असं नाही. शिक्षण हे शांततेनं घेण्याची प्रोसेस आहे. त्याला असं धावपळ किंवा हे फास्ट करण्याची पद्धत नाहीच ते मुळात, हे समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे शिक्षण, ज्ञान घेण्यासाठी प्रचंड संयम ठेवावा लागतो, शांततेनं घ्यावं लागते वेळ, त्यासाठी वेळ द्यावा लागतो. असं होत नसते. नंतरची स्लाइड. नंतर आपण जर बघितलं की आतून आनंदी असण्यापेक्षा बाहेरून किती आनंद आहोत हे दाखवण्याची स्पर्धा लागलेली दिसते. म्हणजे आपण जर बघितलं, बरेच लोक हॉटेलमध्ये गेले की ते खाण्याचा आनंद सोडून त्याला ते व्हॉट्सअपला फोटो किंवा कुठेतरी सोशल मीडियावर फोटो ते टाकण्यातच समाधान, किंवा लग्नात वगैरे गेलं तर लोकांच्या भेटी गिटी राहिल्या बाजूला, लोक फोटो शूटिंग आणि या गोष्टीतच फार म्हणजे
आनंदी असण्यापेक्षा आपण आनंदी आहोत हे दाखवण्याची एक मुळात स्पर्धा लागलेली आहे. म्हणजे कसं असतं की आतून आनंद असला की सगळ्या गोष्टी बाहेरून तुम्ही किती काही आनंद दाखवला ना, ते थोड्या सेकंदासाठी असते किंवा थोड्याकडे तो म्हणजे परमनंट आनंद देऊ शकत नाही, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. नंतर कुटुंब व्यवस्था, सामाजिक नातेसंबंध कमकुवत बनताना दिसतात. या टेक्नॉलॉजीच्या जगात जे आहे कुटुंब व्यवस्था, सामाजिक नातेसंबंध काय होते की टेक्नॉलॉजी जशी वाढली तसं जीवन लोकांचं गतिमान झालं. लोक एकमेकांसाठी वेळ देऊ शकत नाही. त्याच्यामुळे ते सामाजिक नातेसंबंध, कुटुंब व्यवस्था म्हणजे या गोष्टीसाठी नातेसंबंध जर जोपायचे असतील, कुटुंब व्यवस्था तर वेळ द्यावा लागते ना त्याला. असं नाही की तर काय झालं की सगळे म्हणजे फास्ट जीवन झालं लोकांचं. एक बघा तुम्ही साधारण 2000च्या अगोदरचा काळ, जेवढं जीवन फास्ट नव्हतं. जेव्हा जेव्हा जसं जसं टेक्नॉलॉजी वाढली तसं तसं जीवन लोकांचं फास्ट झालं आणि एक कुटुंब व्यवस्था, सामाजिक नातेसंबंध असतील, या गोष्टी कुठेतरी कमकुवत होताना आपल्याला दिसतात. आता तुम्ही म्हणाल सर तुम्ही काही सांगता, पण हे रिअल परिस्थिती आहे विद्यार्थी मित्रांनो. नंतरची स्लाइड. खेडी ओस पडून बकाल शहरीकरण संस्कृती उदयास येत आहे. आता बघा की खेड्याकडे जे आहेत, खेडे जर बघितले तर फक्त जे काही वृद्ध आहेत खेड्यामध्ये तेवढेच त्याच्या घरी दिसतात. बाकी जे काही तरुण किंवा यंग जनरेशन आहे ती शहराकडे येताना दिसते. म्हणजे खेडी फक्त नावापुरतीच, म्हणजे त्याचे जर आई वडील, वृद्ध आई वडील असतील तेवढेच गावात दिसतात आजकाल. बाकी गावात असे कोणी दिसत नाही. तर म्हणजे बरेच मुलं शहरामध्ये छोटे मोठे काम का होईना याच्यासाठी येतात आणि त्याच्यातून काय झालं की एक बकाल शहरीकरण संस्कृती उदयास येत आहे. नंतर विकास या गोंडस शब्दाच्या नावाने पर्यावरण चक्र बिघडत आहे. आपण जे डेव्हलपमेंट डेव्हलपमेंट जे ओरडतो, मुळात काय डेव्हलपमेंट म्हणजे फक्त फिजिकल डेव्हलपमेंटच नसते. तर काय झालं की या डेव्हलपमेंटच्या नावाखाली पर्यावरणाचं चक्र कुठेतरी हे डिस्टर्ब होताना दिसत आहे. थोडं क्लिअर करतो हा. नंतर जगण्यात कोरडेपणा येत आहेत. लोक एकाकीपणा वाढत आहे. या आभासी जगात राहून कसं असतं की लोक आभासी जगात जरी कनेक्ट आहेत, पण प्रत्यक्ष जीवनात कोणी कोणाला वेळ न दिल्यामुळे एकाकीपणा समाजात वाढलेला दिसतो. त्याच्यामुळे त्याच्यातून मानसिक आरोग्याच्या समस्या ह्या प्रचंड झालेल्या आहेत. कारण की कोणी कोणाशी प्रत्यक्ष संवाद साधताना म्हणजे फार कमी दिसतो आणि त्याच्यामुळे जे काही प्रेम, आपुलकी, विश्वास हे कमी होत जगण्यात लोकांच्या कोरडेपणा आलेला आहे. कोरडेपणा म्हणजे काय की त्याचा प्रेम, आपुलकी, संवेदनशीलता या गोष्टी संपल्या की कोरडेपणा येतो ना. तर तसंच काय मग आणि एकाकीपणा का वाढला आहे की कारण की लोक एकमेकांना वेळ देत नाहीत, कोणाशी प्रत्यक्ष संवाद साधत नाही, विचाराची देवाणघेवाण समोरासमोरून बसून करत नाही. त्याच्यामुळे लोक एकाकीपणा वाढत आहे. मानसिक आरोग्याच्या समस्या हे सुद्धा एक फार समस्या आजकाल निर्माण झालेली आहे की मानसिक आरोग्य मेंटेन करण्यासाठी त्याला प्रत्यक्ष जे ग्राउंड बेसिसवर जे प्रत्यक्ष व्यवहारात जे काही एकमेकाशी संवाद आवश्यक असतो तो कुठंतरी संपत चाललेला आहे. त्याच्यातून हा एकाकीपणा दिवसेंदिवस वाढत आहे. नंतर मोबाईल तंत्रज्ञान अति वापराने तरुण पिढी ताणतणाव, तुलना, नैराश्य यामध्ये अडकत आहे. म्हणजे काय झालं की एखादा विद्यार्थ्यांनी किंवा मुलांनी सोशल मीडियावर काहीतरी टाकलं, तिकडून कोणीतरी नाही लाईक्स वगैरे केलं नाही जास्त, तर तरी तो मानसिक तणाव घेतो. त्याला काहीतरी नैराश्य आहे, ते आपण हे एवढं गोष्टी त्या व्हॉट्सअपला टाकण्यासाठी किंवा सोशल मीडियावर टाकण्यासाठी दिवसभर केल्या आणि ते कोणीच लाईक केलं नाही. त्याच्यातून काय होते की मग त्याला नैराश्य येते आणि ते सोशल मीडियाचं व्यसन लागते. मग एकमेकाशी तुलना करणं, ताणतणाव याच्यातून या गोष्टी निर्माण होतात. नंतरची स्लाइड. आता बघा, जग धावपळीचे झाले आहे, पण प्रोडक्टिव्ह काम किती? तुम्ही जर ऑब्झर्व्ह केलं तर हे जेव्हा 2000 मी सांगितलं की एक साधारण 2000 नंतर टेक्नॉलॉजीचा प्रचंड वापर तंत्रज्ञान आलं, आय-टी कंपन्या आल्या, मोबाईल आले किंवा इंटरनेट आलं. त्याच्यामुळे काय झालं की खूप जीवन हे गतिमान झालं आणि लोकं दिवसभर रात्रंदिवस धावपळ करताना दिसतात. पण जर त्यांना विचारलं की "बाबा तू काय करतो रे प्रोडक्टिव्ह काम?" तर याचं उत्तर कोणाजवळ नाही. तो पडताना दिसतो प्रत्यक्ष, पण त्याचं प्रोडक्टिव्ह काम काय? तर त्याच्याजवळ उत्तर नाही. हे लक्षात घ्या तुम्ही. म्हणजे ऑफिसमध्ये बघा, कुठेही बघा, कंपन्यात बघा, कॉलेजमध्ये बघा, धावपळ करत असताना प्रत्येक व्यक्ती दिसतो. त्याला जर तुम्ही थांबून जर विचारलं, "अरे बाबा काय महत्त्वाचं काम आहे?" तर त्याचं उत्तर ना त्याच्याजवळ आहे. म्हणजे ही खरी परिस्थिती आहे. नंतरचा प्रश्न, भारतासारख्या जास्त लोकसंख्या असणाऱ्या देशात
तंत्रज्ञानाचा अतिवापर बेरोजगारी वाढवण्यास मदत करतो. हे लक्षात फार महत्त्वाचा मुद्दा आहे, की भारतात बघा आता टेक्नॉलॉजी दुसऱ्या देशात जे असतील किंवा पाश्चात्य कंट्री किंवा वेस्टर्न कंट्रीज त्यांच्यासाठी ठीक आहे. परंतु आपल्याजवळ प्रचंड लोकसंख्या आहे. टेक्नॉलॉजीचा अतिवापर हे आपल्या देशासाठी फायदेशीर नाही. लक्षात घ्या, कारण की आपली लोकसंख्या, आपले पॅरामीटर ह्या वेगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे आपण भारतीयांनी टेक्नॉलॉजीचा किती वापर करायचा, काय वापर करायचा याचं भान ठेवणं हे गरजेचं आहे. कारण की अतिवापर आपल्या देशासाठी निश्चित धोकादायक. कारण की टेक्नॉलॉजी जेवढी वाढेल तिकडे लोकांची कामं जाणार, बेरोजगारी वाढणार. म्हणजेच आपण जो काहीला भारतासारख्या जास्त लोकसंख्या असणाऱ्या देशात तंत्रज्ञानाचा अतिवापर, बेरोजगारी वाढवणं म्हणजे हे आपल्यासाठी एक टेक्नॉलॉजीचा एक मर्यादित वापर आपल्यासारख्या जास्त लोकसंख्या असणाऱ्या देशासाठी एक मर्यादित वापर किंवा बेरोजगारी, सामाजिक संतुलन आणि टेक्नॉलॉजी याचं कुठेतरी बॅलन्स करून त्याला आपल्याला वापर करायचा आहे. म्हणजे टेक्नॉलॉजी वापरायची नाही काय याचा अर्थ असा नाही. परंतु आपल्या इथं रोजगारी आणि टेक्नॉलॉजी म्हणजे बेरोजगारी सुद्धा निर्माण झाली नाही पाहिजे याची सुद्धा आपल्याला ॲज अ भारतीय म्हणून आपल्या सगळ्यांना काळजी घेण्याची गरज आहे. नंतरचा पॉइंट थोडंसं क्लिअर करतो मी. माणसे भावनाशून्य, असंवेदनशील, स्वार्थी बनून मशीनसारखी वागताना दिसतात. जर आपण बघितलं की या फास्ट गतिमान जीवनातली माणसं भावनाशून्य म्हणजे काय त्यांना भावनाच नाहीत, अशा मेल्यासारख्या वाटतात. संवेदनशीलता संपलेली दिसते, खूप स्वार्थी आहे आणि एकदम म्हणजे आता हे सिम्प्टम्स कोणाचे असतात? मशीनचे असतात ना. त्याला भावनाही नसतात, संवेदनशीलपणाही नसते म्हणजे आणि स्वार्थी म्हणजे बस मशीनचं काम काय त्याचं त्याचं तेवढंच काम करत राहते. म्हणून मी स्वार्थी या अँगलनं वापरला. म्हणजे एखादी मशीन आहे समजा पिठाची गिरणी आहे, तर त्याला स्वार्थी त्याच्यासाठी कोणत्या अँगलने आला, की बाबा फक्त पीठ दळत राहणे. बाकी काय चालू आहे हे घेणं देणं नाही. भावना आणि असंवेदनशीलता म्हणजे संवेदनशीलता तर कोणत्या मशीनला नसतेच ना. म्हणजे त्या अँगलने मी हा स्वार्थी शब्द वापरला नाही तर हां. तर माणसे भावनाशून्य, असंवेदनशील, स्वार्थी बनून मशीनसारखे वागताना दिसतात सध्या. माणसाचं मशिनीकरण होत आहे. म्हणजे त्याला भावना, संवेदनशीलता, प्रेम, आपुलकी या गोष्टी कुठेतरी कमी होताना दिसतात. म्हणजे जसं मशीनला काहीच नसते या गोष्टी, तसेच माणसं सुद्धा वागताना आपल्याला इथं सध्याच्या परिस्थितीत वागताना आपल्याला दिसतात. क्लिअर करतो. हां, पुढची स्लाईड. नंतर बघा, तंत्रज्ञानाने जीवन गतिमान झालेले माणसांना दिवस व रात्र यातील फरकच समजत नाही. आता दिवस-रात्र म्हणजे तू काय जागरण झालं, हे झालं, मग ते आरोग्याच्या समस्या निर्माण झालेल्या आहेत. नंतर बऱ्याच गोष्टी म्हणजे त्याचं ताणतणाव, आरोग्याच्या समस्या, डोळ्याचे आजार ह्या गोष्टी भरपूर आपल्याला पाहायला मिळतात. कारण की तो काय करतो रात्रीसुद्धा काम करताना दिसतो. जेवढं जीवन फास्ट होईल तेव्हा स्पर्धेत टिकून राहण्यासाठी दिवस-रात्र काम करताना दिसतो. त्याच्यामुळे त्याला दिवसा आणि रात्रीतला यातला फरकच समजत नाही सध्या. नंतर जीवनातील प्रत्यक्ष संवाद संपत चाललेला आहे. लोक वस्तूवर प्रेम करत आहे आणि माणसाचा अ, वापर करत आहे. प्रत्यक्षात काय पाहिजे? वस्तूचा वापर आणि माणसावर प्रेम असं पाहिजे. पण प्रत्यक्षात काय होत आहे, की लोकं वस्तूवर प्रेम करताना दिसतात, परंतु माणसाचा वापर म्हणजे वस्तूचा वापर करायला पाहिजे आणि माणसावर प्रेम करायला पाहिजे. पण प्रत्यक्षात तसं दिसत नाही. लोकं वस्तूवर प्रेम करताना दिसतात आणि माणसाचा वापर करताना दिसत आहे. जीवनातील प्रत्यक्ष संवाद संपला आहे. म्हणजे जर आपण कुठं एक साधं उदाहरण घ्या, की कोणाच्या घरी जर गेलं, सध्या म्हणजे पाहुणा संस्कृती ही बंदच होत चाललेली आहे. पण आपण जर गेलं तर कोणाच्या घरी जर बघा, तर त्यांना वेळ नाही कोणाला. एक तर जे आपापल्या कामात असतात किंवा जे काही वृद्ध असेल किंवा लहान मुलं असतात, ते मोबाईल खेळत बसलेले दिसतात. म्हणजे मग लोकं बोलणार कोणाशी? म्हणजे प्रत्यक्ष संवादच नाही ना. कोणाशी बोलणार तुम्ही? लोकं आपापल्या मोबाईलमध्ये गुंतून आहे, कोणी कोणाच्या कामात गुंतून आहे. त्यामुळे हे भयानक एकंदरीत हे कुठेतरी थांबलं पाहिजे. नंतरचं स्लाईड. लोकं एकमेकांना सहज वेळ द्यायला तयार आहेत. म्हणजे काहीतरी स्वार्थीपणा असेल तरच लोकं आजकाल वेळ देतात किंवा त्याच्याकडून काही पैसे मिळतात का? त्याच्याकडून काहीतरी फायदा आहे का? तरच लोकं वेळ द्यायला तयार होत आहेत. सहज वेळ द्यायला सहज जर वेळ दिला तर लोकं त्यालाच नावं ठेवताना दिसतात. "अरे, हा रिकामचोट आहे, हा रिकामटेकडा आहे, याला काही काम नाही." म्हणजे इथपर्यंत परिस्थिती आलेली आहे. नंतर वृद्धाश्रम वाढत आहेत, घटस्फोट वाढत आहे, वृद्धाच्या समस्या ही सुद्धा भयान परिस्थिती. कारण की काय झालं, की लोकांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. त्याच्यामुळे दोघंही नवरा-बायको जॉबला जातात. म्हणजे त्या घरी वृद्ध लोकांना वेळ द्यायला कोणी नाही किंवा त्यांचा सांभाळ कोण करणार? त्याच्यामुळे ह्या वृद्धाश्रम वगैरे हे सुद्धा वाढत आहे. घटस्फोट वाढत आहे कारण की मुली स्वावलंबी झाल्या आणि दोघं पण कसं असतं, की घटस्फोट का वाढत आहे? एकमेकांच्या अपेक्षा वाढल्या, संयम संपला. त्याच्यामध्ये आर्थिक हितसंबंध आले.
लग्न हे पहिले संस्कृती होती म्हणजे आता हे करार झालं त्याचं लग्नाचं रूपांतर हे करारामध्ये होत आहे. त्याच्यामुळे दिवसेंदिवस घटस्फोट म्हणजे फायदा-तोटा काय असतं, की एखाद्या कुटुंबात जेव्हा तुम्ही फायदा-तोटा याच अँगलने विचार करता, तेव्हा ते कुठेतरी उद्ध्वस्त होते. म्हणजे लग्न ही एक असा संस्कार आहे, की तिथं फायदा-तोटा न विश्वास, प्रेम, आपुलकी, या बेसवर ते उभं राहते. परंतु या जमान्यात काय फायद्या-तोट्याच्या भाषेत त्याची डेफिनिशन केली जाते, पैशाच्या भाषेत तुलना केली जाते. त्याच्यातून ह्या घटस्फोटाच्या समस्या प्रचंड वाढताना आपल्याला दिसत आहेत. नंतर लोकं क्षुल्लक छोट्या कारणावरून आक्रमक होताना दिसतात. हे सुद्धा तुम्ही बघितलं, की काय झालं, की पहिले 1-2000च्या अगोदर जर आपण हे टेक्नॉलॉजीचा अतिवापरानं काय होते, चिडचिडेपणा येते. मोबाईलचा जास्त वापर केल्याने ताणतणाव, चिडचिड या गोष्टी तर आणि लोकं छोट्या-छोट्या कारणावर एकदम आक्रमक बनतात. आपण जर कुठेतरी बाहेर मार्केटमध्ये गेलो किंवा कुठेही बघा, काहीच कारण नसते तरी लोकं एकमेकाचा खून करायला, मारायला मागे-पुढे बघत नाहीत. तर हे भयानक परिस्थिती निर्माण झालेली आहे. नंतरचा पॉइंट तंत्रज्ञानाने सामाजिक शांततेत वाढ, सामाजिक विश्वासात वाढ किंवा सामाजिक विश्वास थोडे 1 मिनिट. सामाजिक अ, विश्वास वाढ, शिक्षणाच्या दर्जात वाढ, भ्रष्टाचार कमी होणे, गुन्हेगारी कमी होणे अपेक्षित होते, पण प्रत्यक्षात तसं होताना दिसत नाही. म्हणजे आपण जर म्हणलं की तंत्रज्ञान वाढलं, की बाबा कुठेतरी सामाजिक शांतता निर्माण झाली पाहिजेत होती. सामाजिक विश्वास निर्माण झाला पाहिजे होता. शिक्षणाच्या दर्जात वाढ झालेली आपल्याला पाहायला म्हणजे दिसली असती. भ्रष्टाचार कमी झालेला आहे, गुन्हेगारी कमी. पण हे रिअलमध्ये जेव्हा आपण बघतो, तर हे कुठे दिसत नाहीत या गोष्टी घडतानी. सामाजिक शांतता दिवसेंदिवस छोट्या-छोट्या गोष्टींना आक्रमक होताना दिसतात. संयम संपला. समाजातील लोकं कुठेही आपण जा, की सहज विश्वास ठेवू शकत नाही, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आता मग तुम्ही म्हणाल, "सर, पहिले होतं ना, सामाजिक शांतता होत्या, विश्वास ठेवत होते लोकं." म्हणजे जेवढं स्पीड गतिमान जीवन होईल तसं-तसं या गोष्टी म्हणजे त्याचे पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडायला पाहिजे होते, पण प्रत्यक्षात तसं दिसत नाहीत. नंतर शेवटचा पॉइंट तंत्रज्ञानाने खरंच प्रगती झाली की अधोगती याचा विचार करणे आज गरजेचे आहे, एवढं मात्र निश्चित. आता हे सगळं आपण बघितल्यानंतर खरंच बाबा आपण ज्या पद्धतीनं टेक्नॉलॉजी वाढली त्याच पद्धतीनं माणसाचा संयम, शांतता, प्रेम, आपुलकी, विश्वास किंवा शिक्षणाचा दर्जा ह्या वाढायला पाहिजेत होत्या, परंतु तसं दिसत नाही प्रत्यक्षात. तुम्ही जर बघितलं ना, म्हणजे खरंच मग आपण कधी-कधी विचार करतो, की तंत्रज्ञानानं खरंच प्रगती झाली, की अधोगती? तर खरंच याचा विचार आज करणं गरजेचं आहे. तर आता एवढ्या गोष्टी मी सांगितल्या, तर याचा अर्थ असा नाही, की तंत्रज्ञानाच्या मी अगेन्स्ट आहे किंवा मोबाईलच्या अगेन्स्ट आहे. परंतु काय आहे, की तंत्रज्ञानाचा किती प्रमाणात, कधी वापर केला पाहिजे, किती प्रमाणात, त्याला किती वेळ दिला पाहिजे, मोबाईलचा वापर कोणत्या गोष्टीसाठी केला पाहिजे, त्याला किती वेळ दिला पाहिजे, या गोष्टीची साक्षरता येणं फार गरजेचं आहे. अदरवाईज दिवसेंदिवस ह्या गोष्टी फार कॉम्प्लिकेटेड होतील. होप करतो, की बऱ्याच गोष्टी आता हे जे मी पॉइंट सांगितले याच्यात की काही पॉइंट्सशी बरेच लोकं सहमत नसतील, कारण की प्रत्येकाचा वेगळा पॉइंट म्हणजे थिंकिंग प्रोसेस असू शकते. कोणाला ह्या गोष्टी पटल्या नसतील, तरी कोणाला ह्या गोष्टी पटल्या असतील. म्हणजे ह्यात असं काही नाही ना, की ह्या गोष्टी सगळ्यांना पटतीलच असं. कारण की प्रत्येकाची विचार करण्याची क्षमता वेगवेगळी असू शकते. त्यामुळे या गोष्टी मी जे काही या लेक्चरमध्ये सांगितल्या, त्या सगळ्यांना पटतीलच असं आवश्यक नाही किंवा म्हणजे प्रत्येकाला वेगवेगळी थिंकिंग प्रोसेस असते. त्यामुळे ज्यांचा त्यांचा त्यांनी विश्वास ठेवायचा प्रश्न आहे. ज्यांना वाटते त्यांनी ठेवावा, ज्यांना नाही वाटत त्यांनी ठेवू नये. होप करतो की बऱ्याच गोष्टी कळल्या असतील. जर कळल्या असतील तर आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक